मुर्दाबाद 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 महेंद्र कल्याणकर मुर्दाबाद मुर्दाबाद महेंद्र कल्याणकर मुर्दाबाद 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 एकनाथ शिंदे मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। मित्रांनो, आज 8 ऑगस्ट 2025 आज मी बांद्रा ईस्टमध्ये जे आपलं जिल्हाधिकारी कार्यालय आहे, जे मुंबई सबर्ब्स मुंबई उपनगरचं जे जिल्हाधिकारी कार्यालय आहे बांद्रा ईस्टमध्ये, तिकडे आलेलो आहे। ह्याचं कारण हे आहे, ह्याच्या जवळ जे खेरवाडी पोलीस स्टेशन आहे तिकडे मी हे पत्र दिलेलं आहे। हा पत्र हे सांगतो की येत्या 15 ऑगस्टला सकाळी 6 वाजता आम्ही 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण करणार आहे। ह्याचा अर्थ हे आहे, सकाळी 6 वाजता अख्ख्या मुंबईतून लोक इकडे जमा होणार आहेत आणि लाक्षणिक उपोषण करणार आहेत। उपोषणचं मुख्य कारण म्हणजे जे काय बिल्डर लॉबीच्याकडून दादागिऱ्या चालू आहेत, जे काय SRAच्याकडून दादागिऱ्या चालू आहेत, ते कुठे ना कुठेतरी थांबणं गरजेचं आहे। आज आपण बघितलं मोठ्या संख्येत मागच्या 4 दिवसात सँटाक्रूज ईस्ट जाकू क्लबच्या लोकांसंगत जे जोर जबरदस्ती झालेली आहे, ह्याचं कारण फक्त बिल्डर लॉबी आणि SRAचे अधिकारी आहेत। ह्या लोकांनी अक्षरशः महिलांना ओढून ताडून त्यांच्या घरातून बाहेर काढलेलं आहे आणि त्यांची घरं तोडलेली आहे। हे व्हायचं कारण आहे लोकांच्यात एकजुटता नाही। मी खूप प्रयत्न आज 3 महिने करतोय लोकांना एकत्र आणायचं आणि सांगतोय की एकता, रास्ता आणि संघटना ह्याचं आपण पालन करू। भूक हडताल नर्गिस दत्तनगरच्या लोकांनी आणि जाकू क्लब लोकांनी भूक हडताल SRA कार्यालयाच्या बाहेर करणार होते, पण काही कारणामुळे नर्गिस दत्त लोकांनी ते भूक हडताल केली, पण जाकू क्लबच्या लोकांनी ते पत्रसुद्धा दिलेलं नाही। तयार केलेल्या पत्राची कॉपी माझ्याकडे आहे, ते पत्रही दिले गेलेलं नाही आणि जाकू क्लबच्या लोकांनी सांगितलं 4-5 दिवस आधी की आम्ही भूक हडताल करणार नाही। सोमवारी हे भूक हडताल न झाल्यामुळे SRA अधिकाऱ्यांच्यात अजून मात चढला आणि ते कारवाई त्यांनी खूप जोरात केलेल्या आहे। मी सगळ्या लोकांना जाकू क्लबचं आवाहन करतोय की सोमवारी भूक हडताल न झाल्यामुळे हे सगळं कार्यक्रम झालेला आहे। आता राहिली गोष्ट की ज्या दिवशी कारवाई होतात, जेव्हा बुलडोझर येतात, पोलीसवाले येतात, तेव्हा आपण काहीच करू शकत नाही। एवढ्या प्रचंड पोलीस प्रशासनाच्या समोर तुम्हाला वाटतंय त्या बुलडोझरने एवढ्या पोलीस लोकांच्या समोर आपण त्यांना थांबवू शकतोय? थोड्या प्रमाणात थांबवू शकतात, पण ते थांबणारे नाही आहेत। ह्याचं कारण आहे बिल्डर लॉबीच्याकडून कुठे ना कुठे सगळ्या लोकांना लाभ भेटत आहे, म्हणून लोकांना हे दाबायचा आणि चेपायचा प्रयत्न करत आहे। तरी आज पण आपल्याकडे वेळ आहे। आज पण फक्त जाकू क्लब नव्हे तर नर्गिस दत्तनगर, भारतनगर आणि अख्ख्या मुंबई, गणेशनगरचे लोक आहेत, अख्ख्या मुंबईचे पुनर्विकासचे प्रकल्पात हेच SRAच्या मधून काही ना काहीतरी चुकीची कामे होत आहेत। म्हणून तुम्हाला आव्हान आहे की येत्या 15 ऑगस्टला सकाळी 6 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय इकडे सगळ्या लोकांनी अख्ख्या मुंबईचं जमा व्हावं व 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण करावं। हे जर तुम्ही नाही केलं तर मुंबईकरांची एकता तुम्हाला दिसणार नाही। म्हणून माझं आव्हान आहे, 15 ऑगस्ट सकाळी 6 वाजता झेंडावंदन 7ला होतो, त्याच्या आधी तुम्ही इकडे जमा व्हा। सगळे मंत्री, अधिकारी, पत्रकार सगळी लोक इकडे जमा होणार आहेत, त्याच्या आधी तुम्ही लोक 6 वाजता इकडे पोचा। माझं आव्हान आहे, हा तुमच्याकडे एक संधी आहे, मोठी संधी आहे, त्याचं उपलब्ध करून फायद्यात घ्या, नाही तर बिल्डर लॉबी आणि SRAचे अधिकारी असेच तुम्हाला चेचलत असणार। कृपया करून जे लोक झोपडपट्टीत किंवा चॉल्सला राहत नाही ते पण मुंबईकर आहेत, तुम्ही लोकांनी पण सहकार्य करा आणि मोठ्या संख्येत इकडे या। आपल्या आझादीचा दिवस आहे, हातात झेंडा घेऊन पांढरी कापडं घालून तुम्ही लोक इकडे मोठ्या संख्येत जमा व्हा। खूप खूप धन्यवाद। मी अखी खतीब, स्काउट रिपोर्टरचा मुख्य संपादक आणि एक सामाजिक कार्यकर्ता, प्रामाणिकपणे काम करतो म्हणून लोक माझ्या पाठीशी जमा होतात। धन्यवाद।